वेळ गेलेली नाहीये, बऱ्यापैकी वेळ आपल्या हातात आहे आणि दृढ निश्चय करा की पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत जे आता तुम्ही मनाशी काय ठरवाल ते तुम्ही कायम असाल त्याच्यात. एकदा शेवटचा जर संपला की तुम्ही मोकळे. तो मोकळे किती महिन्यासाठी होत आहे? 4 ते 4.5 महिने. बघा मार्चमध्ये तुमची परीक्षा संपते 26 मार्च, 1 मार्चला चालू होते. मार्च महिन्याचे काही 3-4 दिवस सोडले, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, 11वीची तुमची जी काही लिस्ट चालू होतात, पहिली लिस्ट, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आणि स्पेशल राऊंड असतो, ते संपेपर्यंत ऑगस्ट महिना चालू होतो. काही काही कॉलेज ऑगस्टमध्ये चालू होतात, काही काही कॉलेज सप्टेंबरमध्ये चालू होतात. 5 महिन्याचा एवढा मोठा डिस्टन्स तुम्हाला फ्रीमध्ये आहे, पूर्ण स्पेस आहे तुमच्याकडे. त्यामुळे असा विचार करायचा की जर आपलं आयुष्य 40-50 वर्षाचं असेल, अजून कधीच समजा, तर त्यातला 1 महिना जर मी नाही मस्ती केली, 1 महिना मी नाही टाइमपास केला, 1 महिना मी मोबाईल बसून ना पाहिलं, तर काय फरक पडतात? 50 वर्षांमधला 1 महिना. दुसरी बाजू येईल तर 1ली ते 9वी पर्यंत तुम्ही रोज शाळेत तुम्ही अभ्यास केला. आपल्या आई वडील मागे लागले, शिक्षकांनी ओरडा दिला, जे काय केले ते 9 वर्षाची तुमचीच अपेक्षा केली. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही आता 10वीत पोहोचला. असं नाही की डायरेक्ट तुम्ही 10वीमध्ये आला. तर 9 वर्षाच्या तुमच्या मेहनतीचं फळ तुमच्या हातात आहे. त्यामुळे ज्यांचा अभ्यास झालाय त्यांना शुभेच्छा, ज्यांचा झाला तुम्ही टेन्शन घेऊ नका. आजपासून आतापासून सुरुवात करा. तर मला 9 वर्षाची मेहनत आहे तुमची, तेव्हा तुम्ही 10वी झाला ते विसरू नका. हे काही या वर्षापूर्वीची गोष्ट नाही. आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितलं असतं शिक्षकांनी 10वी संदर्भात, किंवा जशी 10वी सुरू झाली तसे सगळेच मागे लागले, नातेवाईक, आजूबाजूला आहे ना. एवढा प्रेशर कधी नव्हतं तेवढा असतो. आता त्यानंतरच्या आपण काही गोष्टींवरती चर्चा करूया. तर माझ्या वेळ कधी मी थोडं ओळखत घेणार. 10वी संपल्यानंतर आपल्या पुढे चॅलेंज असतं की 11वीला काय करायचं. बऱ्याचशा मुलांचा प्लॅन असतो ITI ला जायचं, बऱ्याचशा मुलांचा प्लॅन असतो डिप्लोमा करायचा. तर मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की तुमच्यापैकी किती मुलांनी काय प्लॅनिंग केली आहे. तर पहिल्यांदा विचारेल तुम्हाला की ITI साठी कोण कोण इंटरेस्टेड आहे? नोबडी करेल. डिप्लोमासाठी कोणी प्लॅन केलं आहे? आर्ट्ससाठी आर्ट्स, तुम्ही आर्ट्स घेण्यासाठी इंटरेस्टेड आहे. कॉमर्स, हातवर करा. रात्रीचं काय थोडी काय वेगळं विचार. कॉमर्स सायन्सवाले, सायन्स बरोबर घ्या, प्रॉपर करा. ओके, आम्ही जाऊ. आता कन्फ्युजनवाले, कन्फ्युजन आहे की सायन्स की कॉमर्स काय माहिती नाही सर, बघू आमच्याकडे दोन्ही आठवडे. If you really confuse that, so then you will sort it. When you cover confusion, then we'll sort it. आता फर्स्ट ऑफ ऑल मी कॉमर्स घेणाऱ्या मुलांनी काय काळजी घ्यायची हे सांगेल. मग सायन्स घेणाऱ्या मुलांनी काय काळजी घ्यायची, आणि म्हणजे कन्फ्युजन आहे त्यांचं कसं कन्फ्युजन होतं त्याच्यावर विचार करूया. मग 10 मिनिटं इथे त्या येण्याचं कारण काय ते सांगेल आणि जय हिंद महाराष्ट्र. ओके, आता पहिली सुरुवात करूया. बरोबर, मग मी सरांकडून वेळ मागून घेऊ वाढवून मला अजून 1 तास लागेल. काय चालेल, 12वीची शाळा आहे ना, 21ला दिली कशाला शांत बसा टाइम आहे ना. पहिल्यांदा यंदा 11वी कॉमर्सला ऍडमिशन घेताना किंवा 11वीला कुठल्याही स्ट्रीमला ऍडमिशन घेताना जेव्हा तुम्ही कधी फॉर्म भरायला 11वीचा, तेव्हा पहिली 10 नावं तुम्हाला स्टेप वाईज टाकायची. काय काय मुलं 4 नावं टाकतात, 5 टाकतात, सोडून देतात. काय काय जण 3च नावं टाकतात, 2च टाकतात. दुसरा पॉईंट, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन होईल ते कॉलेज पहिल्या रँकला टाकायचं, पण आपल्या मार्कांची पात्रता बघून. नंतर पडणार ते 40% आणि आपल्या सेंट मेरी फादर आहे ना, हे कॉलेज स्वप्नात पण नाही मिळणार 40%. तर तुम्हाला त्याचं बेसिक नॉलेज असलं पाहिजे. आपली एक NGO पण आहे जी प्रत्येक वर्षी प्रत्येक 10वी नंतरच्या मुलाला बॅकअप करते 11वी साठी.
म्हणजे मागच्या वर्षी 2,500 ते 3,000 मुलं आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. पहिली लिस्ट पासून ते शेवटच्या लिस्टपर्यंत या सगळ्या अडचणी आम्ही सॉल्व्ह करतो. फक्त कॉलेजची फी नाही भरतो. मोठी अडचणी आमची पटकन संपवतात. बाकी काही करू नका. बाकी तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम आला ते सॉल्व्ह. आता दुसरा मुद्दा, जर तुम्ही पहिल्या तुमच्या आवडत्या कॉलेजचं नाव टाकलं तर तुम्हाला ते जरी कॉलेज नाही मिळालं तरी सेकंड थर्ड फोर्थचे तुम्हाला कॉलेज मिळतं. आता दुसरा तुम्हाला कॉलेज एवढे काही चिन्ह वगैरे फार बंद लक्ष देतं. जर तुम्हाला कॉलेज हवं आहे ते तुम्ही 3ऱ्या 4थ्या नंबरला टाकलं बरोबर, किंवा तुम्हाला जे कॉलेज नको आहे तेच पहिल्या नंबरला आलं. समजा एखादं कॉलेज तुम्हाला नको आहे आणि तुम्ही चुकून ते पहिल्या नंबरला टाकलं आणि ते आलं तर तुम्हाला शेवटच्या लिस्टपर्यंत कॉलेज मिळत नाही. पहिला राऊंड, दुसरा, तिसरा आहे तुम्हाला स्पेशल राऊंड ऍडमिशन होईल. लक्षात घ्या काय होतं. एखादं कॉलेज तुम्हाला नको आहे आणि ते चुकून तुम्ही पहिल्या रँकला टाकलं की तुम्हाला कुठल्याही राऊंडला तुमचं नाव येत नाही, डायरेक्ट शेवटच्या राऊंडला आहे. आणि हवं ते कॉलेज घ्यावं. कोणी चुकी करू नका. तुमचे कॉलेज सिलेक्शन टाका. आता कॉलेजमध्ये ज्यांना चांगले मार्क्स मिळाले त्यांनी एडेड कॉलेज टाका. एडेड कॉलेज कुठले ते आम्ही तुम्हाला सांगतो. अनएडेड कुठले ते आम्ही तुम्हाला सांगतो. आता 11वी कॉमर्सचा सब्जेक्ट कोणते घ्यायचे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. गरज असेल तर घेऊ शकता. ठीक आहे. आणि परत कोणी सांगितलं मला माहित नाही. तर बऱ्याच वेळा काय होतं, कॉलेजला गेलं फोन करतात, कुठले विषय घेऊ, आईला फोन, पप्पाला फोन, सगळा फोन, तर कुठले विषय घेऊ, काय करू आहे ना. बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम आहे. बघतोय वर्ष तर आताच तुम्हाला माहिती म्हणजे सब्जेक्ट कुठले. आणि अजून महत्वाची गोष्ट, तुम्हाला जो सब्जेक्ट हवा आहे तो त्या कॉलेजमध्ये असावा. आता बऱ्याच वेळा तुम्हाला मॅथ्स हवा असतो, IT हवा असतो, त्या कॉलेजमध्ये जो सब्जेक्टच असतो परत ऍडमिशन कॅन्सल करून दुसरीकडे यावं लागतं. हे अशा उड्या मारण्यापेक्षा आता डोक्याने घ्या. मी सांगलेले लक्षात ठेवा, तुमचा प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला. त्या पाहुण्यांच्या वरती लिहितो. ठीक आहे. बघा पहिला विषय तुमचा मराठी, त्याला ऑप्शन आहे हिंदी. आता तिसरा ऑप्शन कुठला, इंग्लिश. मराठी, हिंदी किंवा IT या 3 विषयांपैकी तुम्ही एक विषय घेऊ शकता. मी तुम्हाला सजेस्ट करेन की IT घ्या. तर IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्याचा फायदा काय सांगतो, 50 मार्क प्रॅक्टिकलचे असतात आणि 50 मार्क थेअरीचे असतात. म्हणजे कॉम्प्युटरचं प्रॅक्टिकलचे 50 मार्क बोर्डाच्या पर्सेंटेजमध्ये येणार. म्हणजे बेसिक तुम्ही जरी 50ला 6ने डिवाइड केलं बघा इथे, म्हणजे 3 ते 4% तुम्हाला मिळतात. 8% सॉरी 8% तुम्हाला डिरेक्टली बोर्ड एक्झाममध्ये मिळतात प्रॅक्टिकलचे. आणि चुकून जर थेअरीमध्ये पण समजा चांगले मार्क पडले तर टोटल जर आपण काउंट केला तर 16% हा विषय पडतो. 60% म्हणजे तुम्हाला जर बेसिकली 60% मिळाले तर त्यामध्ये 16 ऍड करा, 76 झाले बोर्डला 12वी. ITला बेनिफिट त्याचा लो स्कोर करायचा. ITची थोडीशी जास्त असते, 3 ते 4,000 रुपये. इतर कॉमर्सच्या मुलांच्या नावाने त्यांची फी जास्त असते. प्लस याचा सेकंड बेनिफिट काय, तुम्हाला BSc IT साठी याचा यूज होतो जर तुमच्याकडे IT असेल. ओके. सेकंड सब्जेक्ट सिलेक्शन आहे तुमचं SPI मॅथ्स. आता ज्यांना मॅथमॅटिक्स मध्ये आवड आहे, ज्यांना मॅथ्सचे सम सॉल्व्ह करायला इंटरेस्ट वाटतो, तुम्हाला मॅथ्स किती पण गोड होता तिला डझंट मॅटर. पण तुम्हाला जर आवड असेल मॅथमॅटिक्सची तरच तुम्ही मॅथ्स घ्या. आवड नसेल, निरुत्साह असेल, करायची इच्छा होत नाही, गणिताचं पुस्तक बघितलं तरी नको वाटतं, त्यांनी मॅथ्सला हातात लावलं. तर मॅथ्सचे बेनिफिट काय सांगतो, त्याच्याकडे मॅथ्स आहे तो 12वी नंतर किंवा 11वीला MBAचा फॉर्म भरू शकतो. जरी कॉमर्स असतात तरी तर त्याच्या लिमिटेशन एअरफोर्स आणि इंडियन रेल्वेमध्ये अलाउड नाही आहे. ओनली इंडियन आर्मी 11वी कॉमर्सचा मुलगा 12वी कॉमर्स
एक्झाम असते त्यासाठी मॅथमॅटिक्स तुम्हाला पाहिजे. कुठल्याही गव्हर्नमेंट जॉबसाठी जिथे मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असतात तिथे तुम्हाला मॅथ पाहिजे. सेकंड CS साठी तुम्हाला मॅथमॅटिक्स पाहिजे. जर कुठल्या स्ट्रीममधून ग्रॅज्युएशन करा एम्प्लॉयला तुम्हाला मॅथ आले नाही त्यामुळे मॅथ असं नाही की एस टी घ्यायला मॅथ्समध्ये डोकं चालत नाही तर तुम्ही एस टी घ्या मॅथ्स घ्यायला तुम्हाला हे माहिती पाहिजे की कुठल्या कॉलेजमध्ये आता याचा पुढचे विषय आहे ते कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. इथे डिफरंट आहे इथे बुक कीपिंग अकाउंटिंगचा सब्जेक्ट आहे ओसीएम इकॉनॉमिक्स आणि इंग्लिश आता